बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ वृंदा कांबळी लिखित कथा बेवारस. सावित्री आज शांत सोज्वल दिसत होती. तिच्या हालचालीत कुठेही आतताईपणा उच्छृंखलपणा नव्हता. शांतपणे आपली कामे करत होती. सकाळची सोनेरी किरणे तिच्या रुंद पात्रावरून पसरून तिचे सौंदर्य अधिकच खुलवीत होती. लावण्यवतीच्या नाजूक सुंदर पदन्यासाप्रमाणे तिची हालचाल आणि लावण्यवतीच्या पायातील पैंजनांच्या नाजूक ध्वनीप्रमाणे तिच्या वाहण्याचा ध्वनी सुखद वाटत होता. आपल्या काठावर वर्षानुवर्षे जगवलेला गाव आता जागा होत होता. गोविंदनाना आपल्या घराच्या व्हरांड्यातून सभोवार पाहत होते. आजूबाजूच्या हालचाली त्यांचं मन टिपत होतं. दूरवर कृष्णा खोत ट्रॅक्टरवर शेताची नांगरणी करीत होता. वामण्याची सायलेन्सर नसलेली मोटरसायकल कांठाळ्या वसवीत वेगाने तालुक्याच्या दिशेने जाताना दिसली. पलीकडच्या वाडीतून गाय वासराच्या ओरडण्याचा आवाज येत होता. कुठेतरी तुरळक उरलेल्या गुराख्यांचे कुकारे, पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, फुलझाडांतून फिरणारे भारद्वाज. माणसांची वर्दळ फारशी नव्हती, पण साऱ्या सृष्टीत चैतन्य रसाचा शिडकावा झाला होता. जागे होऊन सृष्टीचे सगळे घटक आपापली कार्ये बिनबोभाट करत होते. आणि सावित्री ही शांत सोज्वळ सुंदर रूप धारण करून वाहत होती. कधीकधी हीच सावित्री संहारक रूप धारण करते. काही लोकांची सृष्टीच उजाड बनविते. आक्रमक बनून विनाशाचे मूळ बनते. केस पिंजारलेली, पिसाळलेली, मिळेल ते पोटात घेणारी राक्षसी बनते. असे विनाशक संहारक रूप हीच वत्सल सावित्री धारण करते. यावर कोणी कसा विश्वास ठेवावा? नाना विचारांच्या तंद्रीतून जागे झाले. घरात आले. टेबलावरच्या फोटोतून अभय प्रसन्न हसत होता. समोरच्या फुलदाणीतील फुलं बदलायची राहिली होती. नाना हसत हसत म्हणाले, होय रे अभ्या, माहिती आहे आज मला थोडा उशीर झालाय. बदलतो हा फुलं. फुलदाणीत रोज दाराच्या पांढऱ्या चाफ्याची फुलं आणून ते ठेवत. अभयला खूप आवडायचा पांढरा चाफा. म्हणायचा, हा विरागी पांढरा चाफा कसं सौंदर्य धारण करून राहिलाय. पांढरा शुभ्र रंग आणि मध्ये पिवळी शेड सुंदर. कुठून कुठून मिळवून पांढऱ्या चाफ्याचे खुंट त्याने कंपाऊंडच्या वहीत आणून लावले होते. आता नाना त्याची आवडती फुले त्यांच्यासमोर रोज आणून ठेवायचे. आजूबाजूला चाफ्याचा मंद सुगंध पसरायचा. आंघोळ करून देवपूजेबरोबर त्याच्यासमोर उदबत्ती लावायचे. बाथरूममध्ये जाताना नानीला म्हणाले, पण आज उघडीप आहे. आता पाऊस येईल असं नाही वाटत. संध्याकाळची मात्र काही सांगता येत नाही. तू उगाच गडबड करू नकोस. मी फेरी मारून आलोय काठावरून. आज सावित्रीचा फुगवटा दिसत नाही. दुपारी नानीने जेवण वाढले. तिनं 3 ताटं तयार केली. एका ताटात केळीच्या फाळक्यावर जेवण वाढलं. ते ताट अभिच्या फोटोसमोर ठेवून म्हणाल्या, अभ्या, आज दोडक्याची भाजी केली. हां, हो रे बाबा, मला माहीत आहे तुला आवडत नाही ती, पण रोज रोज बटाटा नाही रे जमत. आता या वयात आम्हाला त्रास होतो त्याचा. दुसरी भाजी नव्हती घरात. होती ती केली बरं, ठीक आहे. रात्री करेन हा दुसरी भाजी. पूर्वी घरात घडणारे संवाद जणू बोलतच आहे असं त्या त्याच्याशी बोलल्या. फारसं बोलणं न होता दोघांची जेवणं आटोपली. अभयच्या समोरच्या ताटातला फाळका नानाने बाहेर येऊन मागच्या दाराच्या आंब्याच्या झाडाखाली दगडावर ठेवला. आजूबाजूचे कावळे काव काव करत येऊन 5 मिनिटात पान मोकळं झालं. संध्याकाळचा चहा घोट घोट चवीने पीत बसली होती दोघे. टी व्हीवर बातम्या पावसाच्याच होत्या.
उत्तर भारतात पावसाने थैमान घातले होते. पुराने विध्वंस मांडला होता. नानाने हातातल्या रिमोटने टी व्ही बंद केला. सहज वाकून बाहेर पाहिलं तर आभाळ भरून आलं होतं. बघता बघता सोसाट्याचा वारा सुटला. वारा तर झाडामाडांना ओरबाडीत होता. विजेचा आसूड चालूच होता. मागच्या दारी फणसाची फांदी कडकड आवाज करीत उन्मळून पडली. वाऱ्याचा हौदोशी नाच काही वेळ चालूच राहिला. नंतर वारा थांबला, पण पाऊस मुसळधार आणि सरळ रेषेत पडतच राहिला. नाना नानी दोघेही आपापले रेनकोट घेऊन घराला कुलूप करून बाहेर पडले. सावित्रीचा काठ जवळच होता. काठावरच्या शेडमध्ये येऊन बसली दोघं. तिच्याकडे पाहत नाना म्हणाले, मी पुढं जातो, तू इथेच बस. पावसात पुढं नको येऊस. मी टेहाळणी करतो. तसंच काही वाटलं तर तुला हाक मारतो. एवढं बोलून नाना शेडच्या बाहेर काठावर जाऊन उभे राहिले. पावसात थांबता यावं म्हणून नानाने ही पत्रे टाकून मुद्दाम शेड बनवून घेतली होती. रात्री 11 वाजेपर्यंत दोघंही शेडमधून आत बाहेर प्रतीक्षा करीतच राहिली. 11 नंतर घरी जाऊन शांतपणे झोपली. मुंबईला एका चॅनलच्या मुख्य एडिटरपदी काम करणारा सचिन 4 दिवसांच्या रजेवर घरी आला होता. घरात बाबा आणि भाऊ संदीप चहा पिता पिता गावातल्या गप्पा करत होता. हो, खरं ते नाना जोशी नानी कशी आहेत? मागच्या वर्षी त्यांचा मुलगा पुरात वाहून गेला ना? हो, मुलगा अभय गेला हे खूपच वाईट झालं. पण त्यावेळी मृतात्म्यांनी दोघांना पछाडलंय. म्हणजे काय करतात ते? बाबा वैतागून बोलू लागले. त्यांचा नको रे विषय काढू. ती काय माणसं आहेत? सैतान शिरलाय त्यांच्या मेंदूत. त्यांचं गावात कोणी नावही घेत नाहीत. आम्ही ठराव करून त्यांना वाळीत टाकलंय. आता पोलिसात अर्ज करून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकण्याची व्यवस्था करायची आहे. असली घाण गावात नको. हो, पण करतात काय ते? संदीप हसत हसत म्हणाला, अरे काय करतात काय? ते मडी शोधून काढतात. मडी? आणि ती कशासाठी? व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मढी वाहत जातात ना पुरातून, ती शोधून वर आणून जाळतात त्यांना आपल्या जागेत. पण असं का करतात ते? तुम्ही गावकऱ्यांनी त्यांना विश्वासात घेतलं का? अरे हो रे बाबा, सगळं करून झालं. विरोध केला तर अंगावर धावून येतो. दोघंही ओरडतात, रडतात. समजावून सांगितलं तर म्हणतो, आमचा हा निर्णय कोणत्याही गोष्टींनी बदलणार नाही. कुणाचं काही नुकसान नाही ना करीत. आम्ही अभयवर अंत्यसंस्कार आमच्या जागेत करतोय. अरे वा, मग आमची टीम घेऊन यायला हवं. कव्हर स्टोरीसाठी भारीच विषय आहे हा. जगात कुठे किती नवल घडत असतात, अक्रित घटना घडत असतात. त्या शोधून काढून जगासमोर आणणं हेच तर आमचं काम. काय वेड बीड लागलंय का? त्या मृतात्म्यांनी पछाडल्या माणसांना कसला आणणार जगासमोर? सगळ्या गावाचा रोष मात्र उडवून घेशील. बाबा, तसं नसतं होते. तुम्हाला यातलं पॉलिटिक्स कळायचं नाही. अशा अक्रित घटना माणसं आमच्या चॅनलने शोधून काढली, त्यांना योग्य न्याय दिला, असा अर्थ निघेल बाहेर. आणि ही कव्हर स्टोरी मी आणली म्हणून माझाही भाव वधारेल आमच्या कंपनीत. मला काय असली गणितं तुमची समजत नाहीत. मला एवढंच समजतं की त्या महामूर्ख माणसांना चॅनलवर आणून दुसरा मूर्खपणा तू करू नकोस. बघतो मग काय करायचं ते. नाना काठावर उभे राहून दूरवर पाहत होते. सावित्रीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढत होती. स्वच्छ नितळ संत पाणी आता रंग बदलत होतं. पाहता पाहता रंग रूप बदलू लागलं. आता काही वेळातच ही अक्राळ विक्राळ राक्षसी बनेल. अनेक घरादारांचं सौख्य गिळंकृत करून शांत होईल. नाना सावित्रीचं निरीक्षण करता करता विचार करीत होते. सगळ्या घटनांच्या आठवणी मनावर कोरलेल्या ताज्या होत्या. मधून मधून त्या उघडल्या जायच्या. सगळ्या घटना एका पाठोपाठ डोळ्यांसमोर यायच्या.
त्या दिवशी असाच पाऊस सतत धार कोसळत होता. अंगणातून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. रस्त्यावरून पाणी वेगानं वाहत होतं. काही ठिकाणी साठलं होतं. अभय तयारी करून निघाला होता. आपण त्याला म्हणालो होतो, अभ्या, अरे काय हा पाऊस बघ तरी, तुला जायलाच हवं का? उद्या गेल्यावर रजेचा अर्ज दिला तर नाही का चालणार? फोन करून सांग येत नाही म्हणून. नाही नाना, मला आज कोणत्याही परिस्थितीत गेलंच पाहिजे. 15 ऑगस्टला तालुकास्तरीय समूह गायन स्पर्धा आहे. आमच्या हायस्कूलने भाग घेतला आहे. समूह गायनाची तयारी करायची जबाबदारी संस्थेनं माझ्यावर टाकली आहे. नंबर मिळाला नाही तर माझ्या कन्फर्मेशनला आड येऊ शकतं ते. आज 11 तारीख, 3 दिवसात मला स्पर्धेची तयारी मुलांकडूनच करून घ्यायची आहे. त्यासाठी मला जायलाच हवं. बरं बाबा, ठीक आहे, पण जपून जा. संध्याकाळी असाच पाऊस असला तर मोटरसायकल साळतच ठेव आणि एसटीनंच ये. आईने आणून दिलेला डबा बॅगेत ठेवता ठेवता तो म्हणाला, भाजी कसली आई? दोडक्याची आहे रे, आई खालच्या स्वरात म्हणाली. दोडक्याची? शी, मला नाही आवडत ती. तू आज मसाला वांग करणार होतीस ना? तो लटक्या रागानं म्हणाला. होय रे सोन्या, उशीर झाला मग हीच केली भाजी. रात्रीच्या जेवणाला मसाल्याचं वांग करते हां. एक वळण घेऊन त्याची मोटरसायकल दिशेनाशी झाली. पावसातून मोटरसायकल नेणाऱ्या आपल्या लाडक्याकडे नानी कौतुकाने प्रेमाने पाहत होत्या. वात्सल्याच्या जोडीला त्यांच्या डोळ्यात चिंतेची रेघी उमटली होती. सकाळपासून पडणारा पाऊस दिवस मावळला तरी थांबण्याचं चिन्हच दिसेना. नाना नानी दोघंही मुलाची वाट पाहू लागले. फोनही लागत नव्हता. त्यांना वाटलं चुकलंच आपलं. 15 किलोमीटरच्या हायस्कूलमध्ये नोकरीला त्याला उगीचच ठेवला. तो गावातच राहावा, आपल्या डोळ्यासमोरच असावा हा नानीचा हट्ट. म्हणून त्याला मेडिकल इंजिनियर इकडे न पाठवता BScला घातला. BEd करून गावातल्या हायस्कूलला लावावा असा विचार होता. पण गावातलं एकूणच राजकारण आणि क्लिअर वॅकन्सी व्हायला वेळही होता. इतक्यातच ही नोकरी चालून आलेली. चांगली नोकरी सोडणं अव्यवहार्य झालं असतं. ही नोकरी करताना तो नानीसमोर राहूही शकणार होता. त्यामुळं जवळच्या गावातच हायस्कूलमध्ये नोकरीला राहिला आणि आज पावसातून गेला. पण जसजसा वेळ सरकत होता तसतसा नाना व नानीचा धीर खचत चालला. गावात ओळखीच्या लोकांकडे फोन केले. काही मित्रमंडळी घरी जमली, धीर देत होते आणि कोणीतरी आणलेली बातमी कानात उकळतं शिसं ओतून गेली. सावित्रीचा पूल कोसळला. पाणी साठल्यानं पूल कोसळला हे समजलंच नाही. एसटी आणि अनेक वाहनं वाहून गेली. छातीचा ठोका चुकला, धीर सुटला. दोघेही हृदय फाडून टाकणारा आकांत करीत नाना लोकांबरोबर गेले. शोधकार्य सुरूच होतं. पाऊस थांबला होता. पूर ओसरत होता. एक एक मृतदेह सापडत होता. मृतदेह सापडला असं कळलं की डोळ्यात प्राण आणून नाना धावायचे. आणलेला मृतदेह मनावर दगड ठेवून निरखून पाहायचे. सतत 12 दिवस हा जीवघेणा खेळ खेळत होते. औत्सुक्य, धावपळ, निरीक्षण, उत्कंठा आणि खोल खोल गर्तेत ढकलणारी निराशा. एक एक मिळाले मृतदेह डोळ्यांसमोर येऊन डोकं गरगरायचं. कुणाचा हा चेहराच ओळखत नाहीये. क्रूरपणाने कोणीतरी टोकदार शस्त्राने ठेचून टाकावा तसा काळा निळा पडलाय. हा एक पहा, त्याचं चेहऱ्यावरचं मासच नाही. शरीर तर सगळं फुगलंय. शरीरावरचं आणि मुख्य चेहऱ्यावरचं मांस जलचरांनी कुरतडून खाल्लंय. याचे तर हातच नाहीत. हाताचं मांस प्राण्याने ओरपून काढलंय. नुसती हाडं लोंबतायत. अरे बापरे, याचे तर डोळेच काढलेत कुणी. याचे कान नाहीत. याचं डोकं कुणी ठेचून काढलंय. अर्ध्या डोक्याचं मांस बाहेर येऊन राहिलंय. असे एक एक भयानक चेहरे मनावर दगड ठेवून बघायचे.
यात अशाच मृतदेहांच्या ढिगातून अभयला शोधायचं आहे. नाना डोकं गच्च धरून खालीच बसले. गावकऱ्यांपैकी नातेवाईकांपैकी कोणीतरी धरलं त्यांना, पाणी पाजलं. नाना, तुम्ही जाऊ नका पुढे, आम्ही बघतो, शोधतो आम्ही अभिला. तरी नानांचा जीव राहवला नाही. नाना उत्कंठेनं पुढेच धावायचे. डोळ्यात प्राण आणून मन दगड करून डोळे फाडून फाडून बघायचे. असाच असेल अभि, कोणत्या स्थितीत दिसेल, ओळखायचा कसा? त्याचा चेहरा आणि अख्खा अभिच आपल्याला ओळखता येणार नाही होय. आज तो काळी पॅन्ट आणि निळ्या रेषांचा शर्ट घालून गेलाय. एक एक मृतदेह मिळालं की आणलं जात होतं. क्रेनच्या सहाय्याने जमिनीवर ठेवलं जात होतं. हो, हा आला अभिच. काळी पॅन्ट, निळ्या रेघांचा शर्ट. नाना तिरासारखे धावले. अभि म्हणून त्याने हंबरडा फोडला. ते त्याला मिठी मारायला धावले. तोच कोणीतरी त्यांना मागं खेचलं. जोरदार हिसडा देऊन ते धावणार, तोच गर्दीतून आवाज कानावर आदळले. हा अभय नाही, हा हेमंत शिरवलकर आहे. नानांनी डोळे उघडून डोळे फाडून परत बघून घेतलं. मनाची खात्री पटली. हो, हा अभि नाही. कपडे तेच आहेत, पण हा देह अभिचा नाही. एक एक मृतदेह निघत होते. ओळख पटत होती. नातेवाईक आकांत करीत होते. उचलून कवटाळून घेऊन जात होते. आणि नाना प्रत्येक वेळी निराशेच्या गर्तेत कोसळत होते. पुन्हा आशा पल्लवित होत होती. परत मृतदेहाला मिठी मारायला धावत होते. आता मृतदेह सापडण्याचा वेग कमी झाला होता. दिवसभराच्या शोधकार्यानंतर एखादाच मृतदेह कुठेतरी मिळत होता. समुद्राच्या आतपर्यंत जाऊन शोधकार्य चालू होतं. नदीचा सगळा भाग पिंजून काढला होता. आता संपलं. शोधकार्य थांबविलं. मग आमचा अभि कुठं असेल? त्याला का नाही शोधलं? तो कसा नाही मिळत? अरे असं काय तुम्ही शोधकार्य थांबवता? त्याला वाऱ्यावर सोडून देता? जलचरानं त्याला खाऊ घातला का? अरे राक्षसांनो, मी त्याचा बाप जिवंत आहे. त्याचे अंत्यविधी करायला. हो, त्याला शोधा रे, कोणीतरी शोधा. मी पाया पडतो रे तुमच्या. त्याच्या देहावरून शेवटचा तरी हात फिरवू द्या रे मला. अरे बाबांनो, शोधकार्य थांबवू नका. त्याच्या आईचा तरी विचार करा रे. नाना मोठमोठ्याने ओरडत होते. या काकांबरोबरचे लोक कोण आहेत? इकडे या जरा. अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाजूला घेतलं. हे बघा, आम्ही आमची शोध मोहीम मॅक्झिमम राबवली आहे. आमचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून शोध घेत होते. त्यातून अतिशय कष्टाने आम्ही हे मृतदेह वर काढले. आता मृतदेह सापडत नाहीत. कदाचित खोल समुद्रात वाहत गेले असतील. पण तिथं पोहोचणं पाणबुड्यांनाही आता शक्य नाही. समुद्रात आतही तुफान असतं. तिथेही माणसांचा निभाव लागणंच कठीण असतं. अनेक माणसे अद्याप बेपत्ता आहेत. तुमचं दुःख आम्ही समजू शकतो, पण आमचाही नाईलाज आहे. त्यांना तुम्ही घरी न्या. इथे डॉक्टरांचा कॅम्प आहे, तिथे त्यांना ट्रीटमेंट द्या. त्यांच्या मनावर जबरदस्त आघात झाला आहे, त्यांना सांभाळा. सॉरी, आम्ही आता यापुढे नाही काही करू शकत. गावकऱ्यांनी नातेवाईकांनी नानांना डॉक्टरांकडे नेलं. कसलं तरी इंजेक्शन दिलं तिथं. त्यानंतर त्यांना काही कळलंच नाही. शुद्धीत आले तेव्हा घरातल्या कॉटवर होते. घरात नातेवाईकांची वर्दळ दिसत होती. आम्ही दोघेही आता संपलेलो होतो. नातेवाईक एक एक करून सांत्वनाच्या शब्दांची वर शिंपण करून पांगले. एक उदास भकास पोकळी म्हणून आम्ही उरलो. नानीचा हंबरडा काळी चिरून जाणारा असायचा. आता नव्हती कशाची चिंता, भोगाची लालसा,
ध्येयाची बाधा. पण निसर्ग नियमानुसार शरीर चालू होतं. तेही नष्ट करण्याचं ठरवलं तर आम्ही दोघं एकमेकांशी बांधले गेलेलो होतो. दोघांपैकी एक कोणीतरी दुसऱ्याचा हात मागे खेचत असे आणि मग हे घुसमटणारे तडपडणारे आयुष्य जगण्यासाठी दोघंही देहानं जिवंत राहत होते. पण देह म्हणजे तरी नक्की काय? देह नुसताच असतो देह? त्याला बिलगून असलेल्या अदृश्य मनाचं काय? याच देहात वास करणाऱ्या मेंदूच्या कार्याचं काय? त्याची विचारशक्ती थोपवता कशी येणार? तो कसा मरणार? अभिचा अपघाती मृत्यू ही घटना आम्ही दोघंही हळूहळू स्वीकारत होतो. गीतेतलं वचन मी घरात भिंतीवर सर्वत्र लिहून ठेवलं. नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक. हे वचन आम्हाला आधार वाटायचं. अभिचा आत्मा आमच्या भोवतीच आहे असं समजून आम्ही वावरायचो. त्याचं घरातलं अस्तित्व पूर्वीसारखंच पण अदृश्य आहे असं मानणं हाच आमच्या श्वासाचा आधार होता. त्याची पुस्तकं, त्याचे ड्रेस, त्याच्या बॅगा, त्याचे फॅशनेबल जोड, बुटांचे जोड, सॉक्स, सर्व वस्तू आम्ही साफ करून जिथल्या तिथे ठेवून देतो. हे सगळं ठीक चाललंय, पण त्याचं शेवटचं दर्शनही घडू नये. त्याच्या चेहऱ्यावरून मायेनं शेवटचा हातही फिरवता येऊ नये. आम्ही त्याचे आईबाप जिवंत असताना त्याचं शरीर प्राण्यांचं भक्ष्य बनावं, हा विचार मात्र आम्हाला हलवून सोडत होता. अंतर्बाह्य घुसळून काढत होता. त्या सरशी तिरमिरीत काहीतरी हातून घडावं नाहीतर हातून करावं असं वाटायचं. काहीतरी म्हणजे काहीही. अगदी दगडावर दगड आपटावेत, आकाश फुटून टाकणारा टाहो फोडावा, डोकं आपटून घ्यावं. पण त्या आतून आलेल्या हादऱ्या सरशी काहीतरी करावं, हातून काहीतरी घडावं, नाहीतर वजन रहित होऊन प्रचंड भोवऱ्यात प्रचंड वेगाने भिरभिरत राहावं. अशाच विचित्र अनाकलनीय मनस्थितीत अचानक एक नवीनच शोध लागला. पावसाळ्यात सावित्रीला पूर आला तेव्हा नानी आणि मी वेड्यासारखे जाऊन बसायचो काठावर. कुठंतरी अडकलेला अभिच्या हाडांचा सांगाडा तरी येईल वाहत. मग आपण अंत्यसंस्कार करू. अशीच अभिच्या सांगाड्याची वाट पाहताना एक मुर्दा वाहत येताना दिसला. इतक्यात जवळचा बांबू उचलून मी गळाभर पाण्यात जाऊन तो ढकलून काठावर आणला. दोघांनी मिळून ओढून चिखलातून वर आणला. पाणी टाकून धुतला. कुणाचा होता कोण जाणे. याच्यावर अंत्यसंस्कार करूया. अभिचे नाही तर नाही, कुणाच्याच मृतदेहाला बेवारस म्हणून मातीत मिळायला नको. हा आपला अभिच आहे असं समजू आपण. एकदा प्राण गेला की देहात व्यक्तीचा कसला भेद. सगळे देह सारखेच. आम्ही त्याचे अंत्यविधी आमच्या जागेत शेतात केले. नंतर मला नव्याने शोध लागला. सावित्रीच्या पात्रात काठावर खाली एक कपार आहे. त्यात पुराबरोबर आल्या अनेक गोष्टी अडकून पडतात. त्यात प्राण्यांचे सांगाडे, झाडांच्या फांद्या, लाकडांचे तुकडे इतकेच नाही तर मानवी देहही अडकून राहतात. तिथेच ते सडून जात असतील. दुसऱ्या पुरात पाणी आत शिरले की कपार साफ होते. परत दुसऱ्या वस्ती येऊन अडकून पडतात. अभिचा देह असाच कुठेतरी कपारीत किंवा घळणीत अडकला असेल. प्राण्यांचं, माशांचं, कीटकांचं भक्ष्य बनला असेल. असे कपारीत अडकलेले, वाहून चाललेले देह कोणाचे का असेनात. प्राण निघून गेलेल्या निष्प्राण देहाला कसली जात आणि कसला धर्म. आपल्या अभिसारखे सगळे मृतदेह. हा एक नवीनच आधार मिळाला आमच्या जिवंत राहण्याला. जिवंत असलेल्या, हालचाल करीत असलेल्या, खाणं पिणं खात असलेल्या देहाच्या आतल्या मेंदूला शाबूत राहायला एक काठीचा आधार मिळाला. अभि आमचा हृदयाचा तुकडा गेला एक बेवारस बनून. अशा असंख्य बेवारशांना आम्ही त्यांचे आईबाप म्हणून अग्नी देऊ. अभिच्या जाण्याची जखम भरून काढू आम्ही. आता हा एकच विचार आमच्या जिवंत राहण्याचा, जणू आमच्या श्वासाचा आधार बनला.
लोक आम्हाला मनोरुग्ण समजतात. कदाचित त्यांच्या दृष्टीने किंवा मानसशास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे आम्ही असूही मनोरुग्ण. पण मी आपल्या कृतीचं पूर्णपणे स्पष्टीकरण देऊ शकतोय. मी माझ्या कृतीचे संदर्भ देऊ शकतोय. आता जगावेगळं प्राक्तन बनलेले आमची जगावेगळी कृती हेच आमच्या जगण्याचं साधन बनावी, याला आम्ही तरी काय करणार. तेव्हापासून पावसाळ्यात पूर आला की असं दूरवर पाहत वाट पाहणं, शक्य झाल्यास पुरातलं प्रेत बाहेर काढणं, नाहीतर पूर ओसरल्यावर कपारी, खडक, झुडपे यातून शोध घेणं, मडी हुडकून काढणं, ती ओढत ओढत दोघांनी आणणं, त्यांना मंत्राग्नी देणं, हे सगळं आता नित्याचंच झालं आहे. लोकांनी आम्हाला समजावून सांगितलं, वाळीत टाकलं. माझे जुने मित्र, हिच्या मैत्रिणी कोणीही आमच्याकडे येत नाहीत. आता सणावारीही येत नाहीत. आम्हीही कोणाकडे जात नाही. आमचं जगणं आमचं आहे. आमच्या वैयक्तिक पातळीवरच्या भावना कोणी समजून घेऊ शकेल का? वाटून घेऊ शकेल का? माणसं येतील, 4 समजावणीच्या गोष्टी सांगतील, अश्रूही ढालतील, समजूत घालून निघून जातील. त्यांचं हे आपुलकीचं प्रेमाचं वागणं हा एक वरवरचा पापुत्रा असेल. पण त्याच्या आत आमच्या मनात किती दुःखाचे किती पापुत्रे असतील, पदर असतील, किती खोलवर असतील ते. त्या आतला दाह घेतील कोणी शोषून? तो तर आम्हाला सहावा लागणार ना. त्यामुळं गावकऱ्यांचे, नातेवाईकांचे आम्हाला एकटे टाकणे आमच्यावर परिणाम करीत नाहीत. नाना कितीतरी वेळ एकटेच विचारात मग्न होते. नानीही कसल्या तरी विचारात खोलवर बुडून गेली होती. पाऊस पिसाळल्यासारखा कोसळत होता. सावित्रीची पातळी आता वाढत होती. तिचा रो रो ध्वनी जाणवत होता. सभोवताली मिट्ट काळोख होता. नानांच्या शेडमधला मंद बल्ब आपला क्षीण प्रकाश भोवतालच्या काही भागावर सांडत होता. बेडकांचा आवाज जाणवत होता. चल निघूया आता. या नानांच्या वाक्याबरोबर नानी कमरेवर हात दाबून हलकेच उठली. या पावसात अंधारात आता काही शक्य नाही. उद्या पूर थोडा ओसरला की येऊया. सकाळी लवकर उठायला हवं. नाना बोलत होते. रात्रीचे 12:30 वाजले होते. धो धो कोसळणाऱ्या पावसात, अंधारात, रानातून, चिखलातून ती दोघं एकमेकांच्या आधाराने हळूहळू पावलं टाकीत चालत घराच्या दिशेनं जात होती. पाऊस कोसळत होता. सावित्री आपले रौद्र रूप धारण करीतच होती. बेवारस बनून ती दोघं रखडत रखडत चालत होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.